हाय, हॅलो, नमस्कार. तर आत्ता दुपारचा टायमिंग आहे आणि बाहेर बघा सगळं रखरख ऊनच आहे. कोणीच बाहेर दिसत नाही उन्हाचं. दुपारी तृषा स्कूलमधनं आली, म्हटलं तिला छान झोपी लावावं, कारण मग इव्हिनिंगला मग फ्रेश होती दुपारी जर एक झोप झाली तर. मग दिवाबत्ती छान होती, तिचा स्टडी छान होतो आणि मग फ्रेश वातावरण असतं, फ्रेश राहते ती, तिचा मूडही फ्रेश होतो जर एक झोप झाली तर. आणि आपल्याला इव्हिनिंगला जायचं होतं मुलांना घेऊन गार्डनला. तर हे सगळे तृषाचे भावंड आहेत. आता तुम्हाला एक आयडिया येऊनच गेली असेल, ती माझ्या नंदेची मुलं, जावेचा मुलगा. तृषाला 3 भाऊ आहेत आणि तृषा त्या तिघांमध्ये एकटी बहीण आहे. तर गार्डनला वगैरे मुलांना आणलं ना, छान खेळतात ते, त्यांचा टाइम घालवतात, त्यांनाही जरा फ्रेश वाटतं आणि तृषा स्पेशली मग हॅपी होऊन जाती. आधनंमधनं आपण तिला गार्डनला घेऊनच येत असतो, मिलन, मी आणि तृषा, आपण तिघे गार्डनला येत असतो. पण काही मुलांचे क्लास असतात, ते इकडे तिकडे गेलेले असतात, त्याच्यामुळे कधी आपल्यासोबत ते असतात, कधी नसतात. त्रिशालाही आणायचं होतं, तृषाच्या फ्रेंडला, तिला कॉल केलेला मी, पण ती नेमकी तिच्या मामाच्या इकडे होती, त्याच्यामुळे तिला घेऊन येता आलं नाही. आणि आरवची आणि माझी ते मस्ती चालू होती, ते व्यायामाचं एक्सरसाइजची ते मशीन होती, त्याच्यावरती आम्ही दोघं मस्ती करत होतो. गार्डनच्या बाहेर आल्यानंतर मुलांना म्हटलं काय खायचं, ते इथे छान खाऊ गल्ली आहे, सगळे चाट भेटतात, वेगवेगळे खूप गोष्टी ते खायला भेटतात. तर ज्याने त्याच्या आवडीनुसार सगळं फूड ऑर्डर केलं आणि पुन्हा आपल्याला घरी जाताना सगळ्यांना ज्याच्या त्याच्या घरी सोडायचं होतं. तर असा छानसा मुलांसोबत आजचा दिवस गेला.